नमस्कार मंडळी, मी संकेत आव्हाड, तुमचा लावणी डान्सर, आवडता कलाकार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं हर्ष स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे, आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो फिरायला. तर आजींनी मला तिथं करायला लावल्या भाकरी. मस्त छानपैकी भाकरी केल्या. त्या आजी पण बघत होत्या. अधूनमधून आजी मला विचारत होत्या, कुठं शिकले, काय शिकले. मी म्हटलं माझ्या आजीने आईने शिकवलं म्हटलं मला भाकरी करायला. खूप मस्त असा चुलीवरच्या भाकरी. त्यात आजींची पण साथ होती मला. आजी पण चुलीला जाळ लावत होत्या, सांगत होत्या असं नाही असं करा, तसं नाही तसं करा. आम्ही एका हॉटेलला फिरण्यासाठी गेलो होतो. संस्कृती म्हणून हॉटेल आहे त्र्यंबक रोडला. तिथं आम्ही गेलेलो फिरायला. खूप एन्जॉय आणि खूप मस्त हे केलं. आजींचं सारखं माझ्याकडे लक्ष होतं. आजी मला विचारत राहिलो, काय मॅडमला करण्याचा काही ताणच नाही, भाकरी वगैरे. मस्त असं खूप म्हणून एन्जॉय घेतला. भाकरीचं पीठ मळलं, हातावरती गोल राऊंड करून घेतला. मस्तपैकी तिला हे करून घेतलं. आता कोरडं पीठ घेतलं आणि भाकरी थापायला सुरुवात केली. इतका सुंदर असा अनुभव. आणि मला पहिल्यापासून तर सवय आहेच आहे, तरी पण आजीचं लईच चाललं होतं, भाकरी करून बघा. म्हणून आम्ही करून बघायचा निर्णय घेतला. छान असा अनुभव मला आला. भाकरी थापून झाली मस्तपैकी गोल. आजीच्या म्हणण्याप्रमाणे मोठी नाही केली, छोटीच केली छान. आता हातावर घेऊन तव्यावर टाकली मस्त छानपैकी. कशी आली भाकरी, तुम्हाला आवडली का नक्की सांगा कमेंट करून. कोणाला भाकरी पाहिजे असेल तर मला ऑर्डर करू शकतात. असं छानपैकी मस्त त्याला पाणी लावून घेतलं. आजी बोलती पाचू द्याचा अर्थ असा होता की थोडीशी भाजू द्या भाकर, मग तुम्हाला ती पलटी करता येईल. असं छानपैकी मस्त हे करून घेतलं. मग भाकरीला पलटी देऊन घेतली. भाकरीला पलटी दिली छान. आजी खूप मस्तपैकी जाळ वगैरे लावत होती. भाकर छान असं फुकणीने हवा फुकत होती. खूप सुंदर असा. खूप दिवसानंतर आणि गेल्या 17-18 वर्षानंतर मी चुलीवर भाकरी केली. आता मस्तपैकी भाकरीला पलटी मारून घेतली. भाकर बघितली एका साईडने भाजली का